आओ बस 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 ताई, हक्क पातीला आमच्या ताटात मोकळं करता का काय आता? उगाच आमचं पोटबीट सुटलं तर लोक म्हणायचे माईंचा भाऊ लाच खातो म्हणून, बरोबर की नाही? नाही म्हणजे तशी आमची इमेज क्लिअर आहे. आम्ही कायद्याचं बघतो, फायद्याचं नाही. जालिंदर मामा म्हणजे जोक पण सिरियसली करतो हा, खरंच म्हणजे. थोडी भाजी वाढा. अख्खं पातेलच त्यांच्या समोर ठेवा की. अण्णांना ही भाजी खूप आवडते ना, म्हणून म्हणतात माई. वाडा वाडा त्यांना वाडा. बाबू तुलाच रे बाळा आमची काळजी. जेवताना जास्त बोलायचं नाही. हा माईंची शिस्त म्हणजे शिस्त हा, पहिल्यापासूनच. माई, काही लोकांचं तोंड बंद असलं तरी इशारे चालतेत बरं. प्रिया गपचूप जेव. तेजा स्वतःच्या ताटात बघून खा, नाहीतर घास नाकात जायचा. प्रिया 1000 वेळेला सांगितलंय तुला, समोर अन्न असेल तर अन्नाकडे बघायचं आणि घास तोंडात घालायचा गपचूप. हा दिदे ऐकलं काय? हा माझं लक्ष ना ताटातच आहे, कळलं का? हा उगाच माईंना काहीतरी सांगून भडकू नकोस. जेव गपचूप. हो बघते ना शहाण्या, ताटातून चौदविका चांद कसा बघतोय ते. प्रिया किती छातेच ग बाबूला. माई नी मला माहितीये तुला जेवताना बोललेलं आवडत नाही, पण आता सगळे टेबलवर आहेत, परत एकत्र असतील की नाही माहित नाही म्हणून सांगते. नवरात्रात आपण अन्नछत्र करतो, मक्तेदारांची परंपराच आहे नाही का तशी. बरं का वैदेही, या अन्नछत्रात ना एक पदार्थ माई स्वतःच्या हातानं बनवते. या यायला आम्हाला जमणार नाही. बाकीचं जेवण आचारी बनवतात ना, त्यांनाच करायला सांगू. अगं असं काय करतेस माई? अगं आपली परंपरा आहे ना. आणि घरातल्या नव्या सुनेला कळू दे ना तुझ्या हातची चव. वैदेही आमची माई सुगरण आहे बरं का. ज्यांना आमच्या हातची चव कळायची आहे त्यांना कळून झालीये. आता आणखी कोणाला कळावी वळावी अशी काही आमची इच्छा नाही. आम्हाला लई काम आहेत. अगं पण काकी, आपण असं केलं तर म्हणजे माईचं बरोबर आहे, माईच्या मागं लईच कामांचा व्याप असतो. माई तू नको करू यावर्षी नैवेद्य. हा चला का म्हणजे परंपरा मोडायची असं म्हणतेस का? काकी हे बघ, एकानं परंपरा सुरू केली की दुसऱ्यानं ती पुढे घेऊन जायची असती का नाही? मग कसं करायचं म्हणतेस? ए म्हणजे तुझं काय म्हणणं आहे? आपण जेवण बनवायचं? येडी झालीस का काय?
पोरींना नसतो बाई हा अधिकार, सुनांना असतो. वैदेही, करशील ना तू यावर्षी नैवेद्य? अगं करशील म्हण. अगं लय काय अवघड नसतं, एकच पदार्थ बनवायचा असतो. हा, फक्त सगळ्यांसाठी बनवायचा असतो. अगं हा म्हण, देवाच्या कामासाठी असं नाही म्हणायचं नसतं. हा म्हण, हा म्हण. झालं नाही म्हणजे मी काय निर्णय नाही सांगते, मला फक्त सुचलं म्हणून मी सांगितलं, बाकी काय नाही. चांगलंय. मग एकच पदार्थ कशाला बनवताय? अख्खा महाप्रसादच बनवा की. बया, माई फक्त म्हणली तर एवढा ठसका लागला होय. तेजा, बायकोला काम सांगितलेलं आवडलं नाही का काय? जालिंदर, हा माई. ते प्रिंटिंग प्रेस वाले शेळके आहेत ना, त्यांना सांगायचं गावभर लावायला एक बोर्ड बनवायचंय आणि त्यावर ठळक अक्षरात लिहायचंय, सौभाग्यवती वैदेही तेजप्रताप मक्तेदार महाप्रसादाचं जेवण स्वतः बनवणार. सांगा त्यांना. मी काय म्हणते माई, असं सगळं एकदम त्याच्यावर ढकलू नकोस ना. म्हणजे एकदम नको, जबाबदारी कशी टप्प्याटप्प्याने दिली की बरी असते. म्हणजे काय म्हणायचंय काय तुला? आपल्या सुनबाईंना काय महाप्रसाद बनवायला जमणार नाही? आता यांच्या आईच्या स्वयंपाकाचं लय कौतुक ऐकलंय आम्ही. तेजप्रताप स्वतः म्हणले होते लय भारी जेवण बनवतात, त्यांची लय सरबराई केली आहे त्यांनी, चांगलं चुंगलं खायला घातलंय. तर एवढं चांगलं जेवण बनवतात म्हटल्यावर पोरीला काहीतरी शिकवलं असेलच की. हा, आता सुनबाई, आम्ही काही तुमच्या आईचा अपमान करत नाही आहोत, उलट आम्ही मानच देतोय. हा, आता हा मान तुम्हाला राखता येतोय का नाही हा प्रश्न आहे. बोला, जमणार आहे का महाप्रसाद करायला? मी करणार. महाप्रसादाचा सगळा स्वयंपाक मी करणार. चांगलंय. जालिंदर, लय मोठा बोर्ड लावायला सांगायचा अख्ख्या गावभर. आमच्या सुनबाईंच्या हातचं जेवण अख्ख्या गावाला चाखायला मिळणार आहे. तर सुनबाईंना आमच्या शुभेच्छा. एकदम चविष्ट स्वयंपाक करा बरं का. नाव काढलं पाहिजे सगळ्या लोकांनी तुमच्या आई वडिलांच्या संस्कारांचं. मी पूर्णपणे सुन्न झाले होते आणि म्हणून माईसाहेब मक्तेदारांनी मला भानावर आणण्यासाठी मारलं. तुम्ही माईसाहेब मक्तेदारांना जसं दाखवायचा प्रयत्न करताय त्या तशा नाही आहेत. केवढा मोठा डाव आखला होता मी, प्रत्येक पाऊल मोजून टाकलं होतं. असं वाटलं होतं आता माई चिडल आणि ही परत घर सोडून निघून जाईल,
पण यातलं काहीच घडलं नाही. हिच्या तर ना ओ कारभारीन बाई, काय चाललंय तुमचं? माझी अपेक्षा होती काहीतरी वादळ उठावं. एवढं प्लॅनिंग केलं मी, पण सगळं फिसकटलं. वैदेहीच्या विरोधात माईला भडकवलं, पण त्याचा पण काय उपयोग झाला नाही. संयम कारभारीन बाई, संयम ठेवा. कसे माणसाचे दिवस सारखे नसतात. आज त्यांची वेळ आहे, उद्या तुमची. त्या संयमाचं लोणचं घाला. तुमच्या त्या खुनाच्या तपासाचं काय झालं? मी तुम्हाला जेवढे वेळा विचारले ना, तेवढ्या वेळा तुम्ही मला उडवाउडवीची उत्तरं दिलेली आहेत बरं का. काय कामाचे नाहीत तुम्ही. कसले पोलीस येतो आणि मला सांगताय संयम ठेवा म्हणून. हा बाजूला. ओ ओ कारभारीन बाई, ओ अहो ऐका की. ओ गेल्या स्वतःच तुंतुन वाजून. कसे कारभारीन बाई, जेव्हा बातमी खरी ठरेल तेव्हा आम्हाला समजते. कसे सत्य बाहेर येतं. हा थोडा उशीर लागतो, पण बाहेर नक्की येत. चला तसे तर तसे. अब ते गुरगुटे वहिनी आहेत का नाही, त्यांच्याकडनं पीठ घ्यायची बाई, तेवढी आठवण कर मला. आणि मग शेट्टी मामांकडे जाऊन आपण ते किराणा मालाचं वगैरे सगळं सामान भरू. आणि मग येताना बघू तुला काय शिवणकामाचं वगैरे घ्यायचं असेल का नाही ते सांग, मग तसं घेऊ आपण सगळं. हा काय ग अगं, अशी गांगरणे आणि का उभी राहिलीस? काय तिकडे बघ ना, म्हणजे कळल तुला. गावकऱ्यांसाठी अमृततुल्य अन्नछत्राची परंपरा वैदेहीताई तेजप्रताप मक्तेदार पुढे नेणार. अन्नछत्रातील प्रत्येक थाळी वैदेहीताई स्वतःच्या हाताने तयार करणार. महाप्रसाद वैदेही तयार करणार आहे सगळ्यांसाठी. गाई साधा कब्बर चहा पण नाही बनवला ग गप्पूनी कधी, आणि एवढं सगळ्यांसाठी महाप्रसाद. थंडर काय भारी वास सुटलाय रे. हा म्हणजे जेवण पण एकदम जबराट बनवलं सर यांनी. तू वासानच चौताळायला झाली. असं जेवण बनवायला पाहिजे रोज. खरंय. अहो त्यांना म्हणावं जे झालंय ते घेऊन यावं म्हणा. माई यायची अजून. पहिल्यांदा माई चव घेते, मग आपण. माई कशी नाही आली अजून? कसला विचार करायला लागलायस? थंडर वास तर भारी यायला लागलाय, पण महत्वाचं काय माईंना आवडायला पाहिजे. नाही आवडणार असं म्हणूच शकत नाही. आवडणार 200% आवडणार. आली बाई. मागवा जेवण. बोलवलंय माईंनी. जमलाय का बेत? का काला केलाय प्रसादाचा? नाही नाही, सगळं रेडी आहे. आम्ही तुझीच वाट बघत होतो.
दिसतंय बरं, पण आता एवढं समोर ठेवलंय तर चाखून बघावं लागेल नाही का? काय गडबड असली तर उद्या लोकच नाव ठेवायचे, म्हणतील मक्तेदारांच्या सुनेला साधं जेवण सुद्धा बनवता येत नाही, ब्रेकिंग न्यूज करतील याची. आधी खाऊन बघितलं पाहिजे. तर सुरुवात बरं कुठनं करायची? गोडापासूनच सुरुवात करतो, म्हणजे सुरुवात गोड तर शेवट पण गोड असेल. काय शिरा आहे हा? अन्नपूर्णा देवी, माफ कर ग बाई, आमच्या सुनबाईवर तू काही प्रसन्न झाली नाहीस. चव खराब केली तोंडाची. आईनं नुसतं बडबड करायला शिकवलं का? जेवण बनवायला शिकवलं नाही का? हे असं जेवण लय बेकार जेवण आहे. जनावर पण खायचं नाहीये जेवण. नशीब तुला प्रसादाच्या आधी सॅम्पल करायला सांगितलं. डायरेक्ट प्रसाद करायला सांगितलं असतं तर नावाची पार वाट लावली असतीस आमच्या. माई, मी थोडस खाऊन बघू का? बघ बाई. ई बया, जनावर सुद्धा ह्या भाजीचा वास घेऊन लांब पडून जाईल. बाई शी, मीठ आहे का काय? अख्खा समुद्र वाटलाय त्याच्यामध्ये. फार मक्तेदारांच्या घराचं नाव खराब केलं. बघू, जरा शिरा खाऊन बघते. बया, साखरच नाही. तोंडावर एवढा मिरचीचा ठेचा असल्यावर ती साखर कुठून यायची त्या शिऱ्यामध्ये? शिग बाई, नुसतं आपलं देखणं रूप, देखणं ताट, चवीची लावली पार वाट. हे तुझ्या आईचे संस्कार, तिला खायला घाल. वैदेही, काय होत आहे तुला? दिवसा ढवळा स्वप्न पडतंय, तरी नशीब स्वप्नच होतं. हे खरं झालं तर?
नाही 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 नाही, असं असं होऊन चालणार नाही. काहीतरी करावं लागेल तुला, नाहीतर कठीण होईल सगळं. आणि हे लोक आईला नाव ठेवतील ते वेगळं. असं असं होता कामा नये. काहीतरी मार्ग शोधायला हवा. हो म्हटलंय खरं, पण मी जेवण कसं बनवणार आहे? ते बनवायला काहीतरी यायला तर हवं ना. नाही म्हटलं असतं तर माईसाहेबांनी माझ्या आईला नावं ठेवली असती. काय करणार आहे मी, कसं करणार आहे काय माहिती. काय म्हणाल तू? मीच आहे. काय म्हणाल तुम्ही? आत्ता काहीतरी मनात म्हणालात तुम्ही. हा, नक्की काय प्रॉब्लेम आहे तुझा? एरवी जेव्हा मी जोर जोरात बोलत असते तेव्हा काय म्हणालात म्हणून विचारत असतोस. मी काहीही बोलले नाही आता. नाही काहीतरी म्हणलात तुम्ही नक्की एवढं. हा, काय आहे, माणसाच्या मनातलं समजलं की बऱ्याच गोष्टी सुटतात. म्हणून म्हणलं मला जर कळलं असतं तुमच्या मनातलं तर म्हणजे कसं. झाली तुझी फालतूगिरी परत सुरू झाली. फालतूगिरी लिहिलं का मी? डायरेक्ट कुठे ठेवली मी? काय काम आहे तुझं इकडे? का आलायस? महत्वाचं बोलायचंय म्हणून आलोय. हा, आणि काय हो, दरवेळी मी आलो की तुम्ही असं मास्तरीनबाई सारखं छडी घेऊन उभे असता. हा, बोलायचं पण असू शकतं हे ध्यानात येत नाही का तुमच्या? हा, मला महत्वाचं बोलायचंय. आता मी महत्वाचं बोलू का जाऊ बाहेर? जातो. आधी सांगायचं ना, गेलो असतो मग आधी. ओ जा काय जा. अहो महत्वाचं बोलायचंय म्हणून आलोय मी इकडं. काय ते बोल आणि निघ पटकन. मला तुम्हाला हे विचारायचं होतं का मगाशी तुम्ही जे काय बोलला. उठ तिथून. काय उठ म्हटलं ना. अहो पसरला लगेच. काय तुम्ही पण केवढ्या दिवसानं आलो मी माझ्या खोलीत. जर काय मी पडलो इथं लगेच तुम्ही बोललात. मला किती आठवण येते मला माझ्या. हॅलो नाटकी काय बोलतोयस? नाही आधी तर मारे मोठेपणाने बोलत होतास ही तुमची खोली आहे, मी येणार नाही, मी फक्त अंघोळ करायला कपडे आवरायला येणार म्हणून. आता काय झालं रे? हा ठीक आहे आता काय ते बोल आणि निघा पटकन. हा, मला तुम्हाला हे विचारायचं होतं का. हा, तुम्ही मारे मगाशी तिथं डायनिंग टेबलवर म्हणलात मी सगळं जेवण बनवणार. खरंच एवढ्या जणांचं जेवण बनवायला जमेल ना तुम्हाला? जमेल म्हणजे? जमेल म्हणजे काय? हा, तू चेष्टा करतोस माझी? नाही चेष्टा नाही करत आहे, सिरियसलीच विचारतोय. जमेल ना? म्हणजे कसं आहे, 4 लोकांचं जेवण बनवणं वेगळं, पंक्तीचं जेवण बनवणं वेगळं, म्हणून विचारतोय. हो तसं तर मी हा डाऊट घेणं चुकीचंच आहे. नाही म्हणजे तुमच्या आई एवढ्या सुगरण आहेत म्हटल्यावर एक गुण तुमच्या अंगी आलीच असतील की. नाही मला खात्री आहे तुम्ही चांगलंच जेवण बनवणार. हेच मी विचारायला आलो होतो. पण तुम्ही कायम ना माझ्या मनाला कोळ्यासारखं टांगता. कोहळा म्हणजे? कोळा हो, कोळा. काय झालं तुम्हाला? कोळा नाही माहिती? खरंच तुम्हाला कोळा नाही माहिती? चला म्हणजे चांगलं आहे. म्हणजे जगात एक अशी गोष्ट आहे जी तुम्हाला माहितीच नाहीये. सांगतो. कोळा काय आहे सांगतो. कोळा असतो की नाही, कोळा हा कोळा हो, कोळा एक फळ असते असं. हा, आणि ते नाही का, ते असं लाल कपड्यात गुंडाळतात आणि वाईट शक्ती घरात येऊ नये म्हणून ते असं दरवाजा बाहेर टांगतात. ते हो कोळा. म्हणजे कोळ्याची भाजी पण बनवतात. कोळ्याची भाजी बनवतात? हा, म्हणजे तुम्हाला माहित नाही कोळ्याची भाजी बनवतात ते? एक मिनिट, तुम्हाला खरंच जेवण बनवता येतं ना?
ऐकली बडबड तुझी. तू निघ आता इथून. हा निघतोय. त्याआधी तुम्हाला एक सांगायचं होतं, फक्त तेवढं लक्षात ठेवा. हा, जेवण फक्त पोटासाठी नसते. ते आपुलकीनं मायेनं चांगल्या मनानं केलं की त्यात मायेचा गोडवा उतरतोय. आणि निघ आता. हा निघतोच आहे. म्हणजे ते आता हा अजून एक सांगायचं राहिलं खरं तर. ऐकून घ्या फक्त. काय मला पण जेवण बनवता येतं. हा, म्हणजे तुम्ही बघितलंच असेल, मी पण चांगलं जेवण बनवतो. म्हणजे काही मदत लागली तर मी आहे तुमच्या मदतीला. हा, मी करेन. मी पण बनवेन तुझ्यासाठी, तुझ्या संग ऑलवेज. निघतोच की नाही? निघतोच आहे, म्हणजे निघालोच की. हे काय आज आपण बनवणार आहोत झटपट असा बनणारा प्रसादाचा शिरा. तर चला त्यासाठी काय साहित्य घेतले ते बघूया. 1 वाटी रवा, खसखस, जायफळ आणि वेलचीची पावडर, घी, बदाम, काजू, 1 वाटी साखर, पाणी आणि दूध. त्यानंतर गॅस पेटवून मस्त त्याच्यावर मी कढई तापत ठेवले. कढई तापली की मस्त त्याच्यात घी. जोरदार तयारी सुरू आहे. कसली रेसिपी बघते? ते ठरलं का काय बनवायचं ते? कुठे काय, कधीचे व्हिडिओजच बघते. हॅलो, एवढं टेन्शन नको घेऊ. हे बघ, दरवर्षी माई शेवयाची खीर बनवते गोड पदार्थामध्ये. तुला वेगळं काही येत असेल तर तू ते पण बनवू शकते. मी आहे ना मदत करायला. आपण लिस्ट वगैरे सगळं तयार करू. डोंट वरी. शिरा चालेल का? हो, काहीच हरकत नाहीये. बघ वैधी, आपल्याकडे कोणता तरी विशिष्ट पदार्थ बनवण्याची परंपरा नाहीये, तर तो घरातल्या माणसांनी बनवण्याची परंपरा आहे. त्याच्यामुळे शिरा तर शिरा, काहीच हरकत नाही. हा, मस्तपैकी तुपातला शिरा बनवा. एकदम काजू, बदाम, किशमिश, चारोळ्या टाकून कडक. पाहिजे तर मी मदत करतो. काय आला डोमकावळा. दे डोमकावळा काय ग? हा, मी डोमकावळा ना, तर तू साळींदर. हा, अशी काटे करतो. काय म्हणला? कळीचं नारद मुनी. मला साळींदर म्हणतो. मला साळींदर म्हणतो. कसं मी आले तर लगेच मागे आला रे? दीदे, ही माझी खोली आहे बरं का. मी येऊ शकतो खोलीत. हा, माझी बायको मला कधी विचारत नाही. दीदे, तू सतत या खोलीत काय करतेस का? काय असतं म्हणजे? आमचं मुलींचं असतं गर्ल्स टॉक. आणि असंही ही आता वैदेहीची खोली आहे. काय ग वैदेही? असं एकमेकांकडे काय बघताय? चोरी पकडल्यासारखं काय चालू तुमचं? काही नाही. हा वकील बाई, काही नाही. हा, उगा शिळोपाच्या गप्पा हाणू नकोस. द कोर्ट इज ऍडजंट. अरे सॉरी, मारू नकोस. अगं मारू नको, मला लागते. मी गुदगुला करेन. मारू नका. ते दिदेमुळे झाले. निघतो. एक मिनिट थांबा. एक मिनिट काय करतोस? मला तुम्हाला हे सांगायचं होतं का तुम्ही ते जेवण बनवायचं टेन्शन घेऊ नका. हा, आपण माईंना सांगू काहीतरी. तुमच्या पोटात दुखतं म्हणून सांगू. हा, काहीतरी कारण सांगू आपण. हा, खोटं? परत खोटं? तुझ्याकडनं अजून काय अपेक्षा करणार आहे मी? अहो, चुकून म्हणलो मी. ते असं खोटं बोलायचं नाही. म्हणजे कसं. हे ऐक ना, ऑलरेडी त्या रेसिपीचे व्हिडिओ बघून ना माझं डोकं दुखतंय. तू निघ ना इथून. म्हणजे हे मोबाईल मध्ये बघून तुम्ही जेवण बनवणार?
म्हणजे बनवू शकता पण त्याला लई वेळ लागेल. हा ते व्हिडिओज मधनं मी फक्त इन्ग्रेडियंट्स आणि क्वांटिटीज बघणार आहे बस. तुम्ही म्हणत असाल तर दोघे मिळून बनवू. आणि मला तुझी काही मदत नकोय. चॅलेंज मी घेतलंय तर ते मीच पूर्ण करणार. तुम्हाला खरंच जेवण बनवता येतं ना? जातो की नाही आता? जातो जातो जातो. एक मिनिट थांबा. जातो. तुमचा नवरा आहे की भावरा आहे तेच कळत नाही. मी माझ्या खोलीत आलो की तुम्ही मला बाहेर ढकलता. बाहेर गेलो की प्रिया दिदी आत ढकलती. नुसतं आपलं घर 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 फिरायचं. मी माझ्याच घरात आहे की दुसऱ्यांच्या घरात आहे तेच कळत नाही मला. तू निघ इथून. आता काय खिडकीतनं जाऊ काय? बाजूला वा. हसा हसा तुम्ही हसा. दरवाजा लावून घ्या. स्टुपिड नाटकी. पण बोलला ते खरंच बोलला. मला कुठे बनवता येतं काही. त्याला खोटारडा म्हणाले खरी. तू पण तर खोटच बोलतेस ना वैदेही. इट्स ओके. चांगल्यासाठी बोललेलं खोटं चांगलं असतं. ए जीवन, अरे पटपट कर ना, वहिनी साहेब आला ना. हा वहिनी साहेब, सगळ्या वस्तू आणून ठेवलाय. सगळी तयारी झाली. आता तुम्ही सांगा केव्हा सुरुवात करायची. हे सगळं बनवायचंय? हो, आणि एक टेम्पो पण भरून येणार भाजीचा. त्याला थोडा उशीर झाला. वहिनी साहेब, भेंडी कापू का? नाही नाही, दुधी भोपळा कापतो. फ्लॉवर न करतो सुरुवात. वहिनी साहेब, तुम्ही फक्त ऑर्डर करा, आम्ही सैनिक सगळे हमला करतो. मी हो म्हटलंय खरं, पण हे सगळं कसं निभावणार आहे मी? आईला फोन करू का? नको नको नको. आई उगाच टेन्शन घेईल. काय करू?